तुम्ही आज आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसलाय. हे आंदोलन आहे तुमचं, काय प्रामुख्याने मागण्या आहेत आणि नेमका काय आरोप आहे अजित पवारांवर? आमची जागा बारामती हद्दीपासून 5 किलोमीटर अंतरावर मेडक गावामध्ये होती. आम्ही खरेदी खत करून येणे प्लॉट घेतलेले होते. आम्ही म्हाडाकडून कायम पुष्करते येणे घेतलेले होते. त्याला आम्हाला कुठल्याही नियम अटी नव्हत्या. ते कायमस्वरूपी आमच्या ताब्यात होते. पण माननीय तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदिक कॉलेज बांधण्यासाठी त्यांना 15 एकर जागा मिळाली होती. तरी सुद्धा त्यांनी ती जागा सोडून आमची जागा हुकुमशाही पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांना दबाव टाकून ती जागा आमच्या ताब्यातनं त्यांनी काढून घेतली व एका दिवसामध्ये 7-12 वर्ष नोंदी बदलल्या. म्हाडाचं नाव होतं त्याच्यावरती, ते काढून टाकलं आणि आयुर्वेदिक कॉलेजचं नाव लावलं. त्यानंतर आमचा तिथला हक्क त्यांनी संपुष्टात आणला व त्यानंतर पर्यायी व्यवस्था आम्हाला करणं गरजेचं होतं. म्हाडा प्राधिकरण आणि महसूल अधिकारी, प्रांत अधिकारी यांनी आपापसात संगनमताने आम्हाला तिथनं हाकलून लावण्याचा डाव रचला व आमची जागा तिथनं काढून घेण्यात आली व सरकारी काम असल्यामुळे आम्हाला जास्त बोलता आलं नाही. पण पुनर्वसन करण्यासाठी आम्हाला त्यांनी बारामती शहरापासून 5 किलोमीटर परिघामध्ये आम्हाला जागा द्यावी यासाठी अजित पवार यांच्याबरोबर आमची मिटिंग पण झाली होती. आम्ही त्यांना हा प्रस्ताव सांगितला होता, पण त्यांनी आम्हाला कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही. आणि आज आम्हाला असं निदर्शनाला आलेलं आहे की बारामतीपासून 10 किलोमीटर अंतरावरती गोजूबावी गाव आहे, तिथं माळरानावरती ती जागा आम्हाला देण्यात येणार आहे असं आम्हाला काही सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. पण आमचा ठाम विरोध त्या गोष्टीला आहे. आम्ही बारामती 5 किलोमीटर हद्दीच्या परिघामध्ये जागा घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही हे कठोर आमरण उपोषण करत आहोत. आतापर्यंत आम्ही आझाद मैदान मुंबईला सुद्धा उपोषण केलेलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर आमची मिटिंग झाली होती. पण अजित पवार आमचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी आम्हाला ठोस आश्वासन न देता आमची जागा काढून घेण्यात आली व आम्हाला गोजूबावीला जागा देण्यात येणार आहे असं कळालेलं आहे. तर आमचा त्याला ठाम विरोध आहे. म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. आम्हाला योग्य न्याय द्यावा अशी आम्ही विनंती करत आहोत. तुमच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्यासंदर्भात प्रांत अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या संदर्भात त्यांनी असा उल्लेख केला की ही जी काही म्हाडाचे तुमचे जे काही प्लॉट आहेत हे प्लॉट म्हाडाच्या मर्जीनेच आम्ही घेतलेले आहेत आणि यामध्ये कुठलाही सातबाऱ्यात एका दिवसात बदल केला गेला नाही. काय नेमका आरोप आहे तुमचा? आमच्याकडे फेरफार आहे, त्या संदर्भात आम्ही हायकोर्टात पण ते कागदपत्र पूर्णची पूर्तता केलेली आहे. एवढ्या ह्या सगळ्यात आहे ना, आमचं एकच फक्त मागणी, मेन मागणी ही आहे की आम्हाला जी मेडक हद्दीत जागा आहे 5 किलोमीटरच्या आसपास तेवढीच द्यावी. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जागा 10 किलोमीटर 15 किलोमीटरच्या आसपास नको. जसा एक म्हाडाचा एक रूल पण आहे. हे रूल काय आहे की ज्यावेळेस जागा अशा ॲक्वायर करते तर तिथं आसपासच्या एरियात 5 ते 7 किलोमीटरच्या आसपास तिथं तुम्हाला जागा शोधून त्यांना ती देण्यात यावी. तसे आम्ही मेडक हद्दीतून जागा शोधलेली आहे. आम्ही त्यांना तसे प्रस्ताव पण दिलेले आहेत, पण त्या आमचे प्रस्ताव त्यांनी फेटाळले आहेत. आमची मेन मुद्दा एवढाच आहे की 5 किलोमीटरच्या हद्दीत आम्हाला जागा देण्यात यावी. तुमच्या मागण्या जर नाही पूर्ण झाल्या तर इथून पुढच्या त्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? आता इथून पुढे हे आजपासून आम्ही जे आंदोलन चालू केले हे आता तीव्र आंदोलन चालू राहणार आहे. आमची मागणी जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषणावर ठाम आहे.